दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्ट अँड टूर ऑपरेटर्स असोसिएशनकडनं 4 ऑगस्ट रोजी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा. पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात संघटना आक्रमक. जालन्याच्या अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगेंची मराठा बांधवांसोबत बैठक. 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, सरकार प्रमाणपत्र देत नाही. 29 ऑगस्टला शेवटचं निर्णायक आंदोलन करायचं, मनोज जरांगे यांचं मराठा बांधवांना आवाहन. 2 लाखापर्यंतच्या थकबाकीदारांची पूर्ण कर्जमाफी. बँक खात्यामधील तफावतीबाबत काळजी करू नका. वरची रक्कम राष्ट्रीयकृत बँक देणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. पुणे महापालिकेसमोर युवक काँग्रेसचं आंदोलन. अन्न आणि औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या पेपरफुटीचं प्रकरणी हे आंदोलन. महापौरांच्या निकटवर्तीय सहभागी असल्याचा आंदोलकांचा आरोप. यवतमाळच्या मांगुलमध्ये टॉवर चढून युवक काँग्रेसचं आंदोलन. सीईटी आणि एमपीएससी पेपर फुटी प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देण्याची मागणी. लातूरच्या चाकूरमध्ये उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 2 युवा शेतकरी कमानीवर चढले. घोषणाबाजी करणाऱ्या दोघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षित खाली उतरवलं. गोकुळ दूध संघाची निवडणूक 3 महिने पुढे जाण्याची शक्यता. दुग्ध विकास विभाग आणि सहकार प्राधिकरणाकडनं सुप्रीम कोर्टामध्ये मुदतवाढीसाठी हालचाली. सुप्रीम कोर्टाने दिलेली मुदत 3 ऑगस्टला संपणार आहे. निवडणूक 3 महिन्यामध्ये घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश. पुणे पालिकेमधील भ्रष्टाचाराच्या बाबत काँग्रेसचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांना पत्र. माजी शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांचं मोहन भागवतांना पत्र. पालिकेच्या घनकचरा विभागाच्या निविदा प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. पुण्याच्या महापौर बंगल्याला रामदूत नाव देण्याची भाजपची मागणी. भाजप नगरसेवक रवींद्र साळेगावकर यांची महापालिका प्रशासनाकडे मागणी. औषध निरीक्षक भरती पेपरफुटी प्रकरणी मुंबई पोलिसांचं पथक कालपासून नंदुरबारमध्ये तळ ठोकून आहे. तर पुरावे गोळा करण्यासाठी मुंबई पोलिसांचं पथक मुक्कामी. कौटिल्य अकादमीमध्ये तपासणी आणि झाडाझडती. कौटिल्यमध्ये विद्यार्थ्यांची चौकशी होण्याची देखील शक्यता. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पुढील सुनावणी 3 ऑगस्टला होणार. आरोपी महेश केदार याच्याकडनं जामिनासाठी अर्ज. वारंवार वेगवेगळे अर्ज देऊन सुनावणी लांबवली जात असल्याचं सरकारी वकिलांनी निदर्शनास आणून दिलंय. अन्न आणि औषध प्रशासनाकडनं मुंबईतील 5 नामांकित क्लबचे अन्न आस्थापना परवाने निलंबित. स्वयंपाकघरामधील अस्वच्छतेमुळे एमआयजी क्रिकेट क्लब ऑफ इंडिया यांच्यासह अन्य क्लब्जवर देखील कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये एफडीएची कारवाई. 30,29,493 रुपयांचा प्रतिबंधी गुटखा जप्त. तिघांच्या विरुद्ध 2 पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल. पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये एफडीएची मोठी कारवाई. 4 दिवसांमध्ये 55.70 लाखांचा साठा जप्त. अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 5 हॉटेल्सचे परवाने निलंबित. पुणे, सातारा आणि सांगलीमधील 8 ठिकाणी छापे. दादरच्या फुल मार्केट परिसरामध्ये गोंधळाची स्थिती. व्यापारी संघटना आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये वाद. महापालिकेकडून जेसीबीद्वारे फुल विक्रेत्यांवर कारवाई. पालिकेच्या कारवाईमध्ये फुल व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान.